सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय आणि रामानी पंकजला सोडवताच अक्षय म्हणतो की कोण होते हे लोक. तर पंकज म्हणतो जाऊ द्या ना, माझे जुने भांडण होते. तर रमा म्हणते की ते जाऊ द्या, पण तुमच्या पायाला खूप लागलंय, आपण अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊ. तर पंकज म्हणतो की नाही, मी घरी जाऊन करील त्याच्यावर उपचार. पंकजच्या पायातून रक्त येत असते तेव्हा अक्षय रमाला रुमाल देतो. तर रमा पंकजच्या पायाला रुमाल बांधते. पंकज म्हणतो की जावई बापू, मला घरी जायचंय आणि सगळ्यांना भेटायचंय, आणि जे काही झालं ते सोडून द्या, आपण जिवंत आहोत हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हात जोडत पंकज विनंती करतो की प्लीज हे कुणाला काही बोलू नका. तर लगेचच रमा आणि अक्षय पंकजला त्यांच्या कारमधून घरी सोडतात. तर इकडे सीमा ही रमा आणि अक्षयची वाटच बघत असते. तेवढ्यात रमा आणि अक्षय तिथे येतात. तर सीमा म्हणते की अरे अक्षय, कुठे होतास? अक्षय म्हणतो आई, तू अजून जागीच आहेत का? तर सीमा म्हणते की अरे मला झोपच लागली नाही, मला सतत तुमची काळजी वाटत होती. अक्षय म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस, पंकज काका सापडले आणि आत्ताच आम्ही त्यांना घरी सोडून आलोय. तर सीमा म्हणते काय झालं होतं? रमा म्हणते की अहो, पंकज काकांचं आणि त्यांच्या जुन्या ओळखीच्या लोकांचं भांडण झालं होतं आणि त्यातूनच हे सर्व घडलं. तेवढ्यात शशिकांत तिथे येतो. तेव्हा शशिकांतला बघून अक्षय म्हणतो की अरे, आज तर तुम्ही घरी आणि त्या तेवढ्या पहाटे तुम्ही जागे, हे कसं काय बरं? तेव्हा सीमा म्हणते की नाही, ते सुद्धा काळजी करत होते. अक्षय म्हणतो की आमची काळजी नाही, नाही, काहीतरी वेगळं कारण असेल. शशिकांत म्हणतो की अरे बछड्या, तू तर माझा मुलगा आहे, स्वारस आहे तू माझा. अक्षय म्हणतो हे सर्व इथे ऐकण्यापेक्षा आत गेलेलं बरं, आणि रमा अक्षय आतमध्ये निघून जातात. तर आता इकडे बेडरूम मध्ये येताच रमा विचार करू लागते. रमा म्हणते की हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये. पंकज काकांना ज्या प्रकारे त्रास दिला ना, लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घ्यायलाच हवा, अशी रमा विचार करते. आणि तेवढ्यात अक्षय तिथे येतो. अक्षय म्हणतो की खूप दमलोय आणि तूही झोप रामा, जागी राहू नकोस, आणि अक्षय झोपी जातो. तर आता अक्षयकडे बघून रामा विचार करते की यांना आत्ताच काही सांगायला नको, आणि रेवासोबत यांचं ही अजून प्रकरण चालूच आहे. रामा म्हणते की अगोदर मी ह्या सर्व प्रकरणाचे पुरावे शोधील आणि नंतर यांना सांगेन. इकडे आता रेवा ही आरशासमोर येते आणि मेकअप करू लागते. तेवढ्यात जान्हवीचे बोलणे रेवाला आठवते. तर रेवा विचार करते की पण मेकअप नाही करायला मी प्रेग्नंट कुठे? पण पुन्हा रेवाच्या डोक्यात विचार येतो. रेवा विचार करते की जान्हवी आणि आनंदने बघितलं तर परत उगाच काहीतरी संशय यायचा. तर आता फक्त लिपस्टिक लावून रेवा ही अक्षयच्या बेडरूम जवळ येते आणि दरवाजा वाजू लागते. तेवढ्यात किचनमधून सीमा म्हणते की रेवा थांब थांब, अक्षय रात्री खूप दमून आणि उशिरा आलाय, तेव्हा तो झोपलाय, त्याला उठवू नकोस. तर रेवा विचार करते की रात्री खूप उशिरा? रेवा म्हणते कळलंय मला, पण माझं त्याच्याकडे काम आहे, आणि रेवा दरवाजा वाजवते. तेव्हा सीमा विचार करते की रेवा फक्त स्वतःचाच विचार करते. इकडे आता रमा झोपलेली असताना तिला अक्षयच्या डोक्याला कशी बंदूक लावली होती हे सर्व आठवतं, आणि रमा झोपेतच ओरडते की सोडा त्यांना, मारू नका. तर अक्षय उठून म्हणतो की रमा काय झालं? आणि अक्षय म्हणतो की रमा मी आहे, तू काही काळजी करू नको. तर अक्षयचा हात हातात घेऊन रमा पुन्हा झोपी जाते. तेव्हा रमाकडे बघत अक्षय विचार करतो की काय हे बिचारीला भास होत आहेत, सासरचं आणि माहेरचं दोन्हीकडचं पण टेन्शन. अक्षय म्हणतो की रमाच्या डोक्यात नवऱ्याचं संसाराचं सगळं टेन्शन आहे, आणि प्रेमाने अक्षय रमाच्या डोक्यावरून हात फिरवतो. तेवढ्यात आता रेवा दरवाजा वाजवताच अक्षय दरवाजा उघडतो आणि रेवाला म्हणतो काय ग रेवा? रेवा म्हणते अक्षय, माझं तुझ्याकडे एक काम होतं, तू येशील का माझ्यासोबत? तेव्हा अक्षय विचार करतो. रेवा म्हणते अक्षय, मला आणि बाळाला कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जावंसं वाटतं, तेव्हा नेशील का मला? तर अक्षय म्हणतो हो हो, पण मी तुला नेलं असतं, आज मी खूप दमलोय. रेवा म्हणते की अक्षय, मला आणि बाळाला काय हवं आणि काय नको मी ते तुझ्यासोबत शेअर करू शकते, आणि मला डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं होतं, पण काही नाही, मी जाईल. तर अक्षय विचार करतो डॉक्टरकडे, आणि हीच एक मोठी संधी आहे. तर अक्षय रेवाला म्हणतो रेवा, एवढं महत्त्वाचं काम असेल तर मी सुद्धा येतो तुझ्याकडे बरोबर. रेवा म्हणते की पण रामाला सांगू नको बरं का? तेव्हा अक्षय म्हणतो की मी कसं सांगेल ग, फक्त मला आवरायला थोडा वेळ दे, मी आलोच. तर रेवा खुश होते. इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये येतो आणि रामाला उठवू लागतो. रामा म्हणते की आत्ता नको, झोपू द्या ना मला. तर अक्षय म्हणतो की अगं असं कसं, महत्त्वाचं काम आहे. तरी सुद्धा रामा उठायला तयार नसते. तेव्हा अक्षय म्हणतो मी रेवाची छेड काढायला जाईल बरं का? तर पटकन रामा उठून अक्षयची कॉलर पकडते आणि म्हणते कुणाची छेड काढताल? तर हसतच अक्षय म्हणतो नाही, मी तुझी छेड काढेल. रामा म्हणते की आपण त्यासाठी खडकवासल्याला जाऊ, तुम्ही तो शर्ट घ्या, आणि तेव्हा तुम्ही फक्त माझी छेड काढायची बरं का? तर अक्षय म्हणतो हो. तर अक्षय म्हणतो की मी छेड फक्त माझ्या लग्न झालेल्या बायकोवरलाच काढील. तर रामाला अक्षयने पूर्वी कशी
तिची शर्ट घालून छेड काढली होती हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते आणि पटकन रमा ही आवरू लागते. तर इकडे आता रेवा हॉलमध्ये बसलेली असताना तिचे मेकअपचे सामान बाहेर काढते आणि आरसा घेऊन चेहऱ्यावर मेकअप करू लागते. तर तेवढ्यात जान्हवी तिथे येते. तर जान्हवी रेवाला म्हणते, काय करतेस रेवा, मेकअप करतेस तू? तर रेवा म्हणते की माझा चेहरा एवढा सॉफ्ट आहे ना, मला मेकअप करण्याची गरजच नाहीये. रेवा म्हणते की मी फक्त थोडंसंच केलंय, बाकीचं काही नाही. तर जान्हवी म्हणते कुठे निघालीस? रेवा म्हणते मी हॉस्पिटलला चालले. तर लगेचच जान्हवी म्हणते कुणाबरोबर? तर रेवा म्हणते की अक्षय बरोबर, बाकी कुणाबरोबर जाणार आहे मी? तेव्हा जान्हवीला मोठा धक्का बसतो. रागाने जान्हवी तेथून निघून जाते. तेव्हा रेवा वाकडे तोंड करत म्हणते की आली मोठी शहाणी मेकअप कशाला केलाय म्हणून मला विचारायला, पण मी हिला का घाबरायचं? माझा मेकअप माझं तोंड करायचं की नाही तो माझा प्रश्न. आता असा रेवा स्वतःशीच बडबडते. मी जर मेकअप केला नाही तर त्याच्याशिवाय अक्षय माझ्याकडे कसा बघणार, असा आता रेवा विचार करते. इकडे रमा आणि अक्षय त्यांचे आवरून बाहेर येतात. तर रेवा मेकअप करत असते. तर हळूच अक्षय रमाला बाहेर गाडीत बसण्यासाठी सांगतो. तर लगेचच अक्षय रेवाकडे येतो. तर हसतच रेवा म्हणते, आलास का अक्षय, निघायचं का? तर अक्षय म्हणतो हो. तर हसतच रेवा म्हणते, कशी दिसते अक्षय मी? तर अक्षय म्हणतो, प्रेग्नन्सीचा ग्लो तुझ्या चेहऱ्यावरती आला, चल चल. तर रेवा हसू लागते. तर आता रमा ही डबा घेऊन निघताच पुन्हा सफरच्या वेशात मयुरी तिथे येते आणि रमाला म्हणते की मी सफर आहे, मी मयुरीला भेटायला आलोय. बोट करत लगेचच मयुरी म्हणते की तुम्ही दोन वेण्यावाल्या रमा आहेत ना? सांगितलं मला मयुरीने, पण चला मी जाऊन मयुरीला भेटून पुन्हा येतो. तर मयुरी जाऊ लागते. तेवढ्यात रमा ही मयुरीला थांबते आणि हात धरते. तर हात झटकतच मयुरी म्हणते की काय करतेस तू हे? मी सपर आहे सपर, मयुरीला भेटून लगेच येतो आणि माझ्या मयुरीला तुम्ही खूप त्रास द्यायचं चालवलंय बरं का? तर लगेचच रमा म्हणते की आपण डॉक्टरांकडे जाऊ. तर मयुरी काही ऐकायला तयारच नसते. तेवढ्यात सीमा आणि आनंद तिथे येत म्हणतात की अगं मयुरी, काय करतेस आणि काय झालंय तुला? सर्वांना मयुरी म्हणते की तुम्ही असे का वागताय, मी सपर आहे सपर, मयुरी नाहीये. तर आता इकडे अक्षय आणि रेवा कार जवळ येतात. तर रेवा म्हणते की चल ना अक्षय, इथे का थांबलायस असा? तर अक्षय म्हणतो हो हो. तर इकडे अक्षय म्हणतो की अगं गाडीचा दरवाजाच उघडत नाही, अनलॉकच होत नाहीये. तर रेवा म्हणते दाखव मी करते आणि रेवा लगेच लॉक उघडते. तर हसतच अक्षय म्हणतो तुझ्या हातात तर रेवा जादूच आहे. तर अक्षय म्हणतो की मग मी वॉलेट विसरलोय वाटतं. तर रेवा म्हणते की तुझ्या खिशात असेल ना, चेक कर. तर अक्षय म्हणतो आहे वाटतं. तर अक्षय म्हणतो की मोबाईलसुद्धा आहे, काय लक्ष आहे रेवा तुझं माझ्याकडे? तर रेवा म्हणते की चल बरं आता आपल्याला लवकर निघायला हवं, नाहीतर पुन्हा कोणीतरी यायचं. तर आता अक्षय रेवाला गाडीमध्ये बसवत पुन्हा पाठीमागे रामाची वाट बघत असतो. तर आता काय करावं आणि काय नाही असं अक्षयला झाले असते. तर रेवा म्हणते चल अक्षय लवकर. आणि अक्षय हळूचच दरवाजा उघडून गाडीमध्ये बसतो. तर लगेच रेवा म्हणते की अक्षय काय झालं, अरे गाडी स्टार्ट कर ना. तर अक्षय गाडीला चावी लावतो. तर आता तेवढ्यात रमा पाठीमागून आहो करत तिथे येते आणि अक्षयला डबा देऊ लागते. तर अक्षय म्हणतो आली ही, आणि डबा कशाला, आम्ही बाहेर चाललोय रमा, तुला कळत नाही का, असे अक्षय रमाला बोलतो. त्यानंतर रमा ही रेवाच्या मांडीवर डबा ठेवत पाठीमागचा कारचा दरवाजा उघडून बसते आणि म्हणते की चला आता. तर रेवा ही अवाक होऊन रामाकडे बघते. रेवा म्हणते की रमा तुला कळत नाही का, आम्ही बाहेर चाललोय, तू का कारमध्ये बसली? रमा म्हणते की अगं ते म्हणतात ना, तीन तिघांना काम नको बिघडायला, म्हणून मी चौथी आले असल्याचे रमा रेवाला सांगते. रेवा म्हणते की आम्ही तिघे नाही, आम्ही दोघेच आहोत. रेवा म्हणते की अक्षय कळत नाही का, हिला समजाव ना. तर अक्षय म्हणतो शिक्षणाचा अभाव. रमा म्हणते की अहो तुम्ही तिघे आहात आणि मी चौथी आहे. तर रमा म्हणते की तू एक, हे दोन, मी तीन, आणि रेवाच्या पोटाला हात लावत रमा म्हणते की हे बाळ चौथं. तर रमा म्हणते की खोट्या गोष्टी विसरतात, पण हे बाळ खरं आहे ना, मग तू कसे काय विसरू शकतेस? तर ते ऐकून अक्षय म्हणतो की ही रामासुद्धा कधी कधी त्रास देते, पण मुद्द्याचं बोलते बरं का. तर आता रेवा म्हणते की आम्ही डॉक्टरांकडे चाललोय, तुझं काय काम तिकडे? तर रमा म्हणते अच्छा तुम्ही डॉक्टरांकडे चालले ना, मग मी सुद्धा येते. कारण कसं आहे ना, माझं लग्न झालंय, मला नवरा आहे आणि आता मी आईसुद्धा होणार ना, आणि मग मला सुद्धा कळेल आई झाल्यावरती कशी काळजी घ्यायची ती, म्हणून मी सुद्धा तुमच्यासोबत येते, चाला ना. तर राग येऊन रेवा अक्षयला म्हणते ही काय येते? तर अक्षय म्हणतो की बायको आहे ना ती माझी. एका पॉईंट नंतर मी तिला नाही म्हणू शकत नाही, असे अक्षय रेवाला सांगतो.
आणि आता अखेरीस रमाला रेवा आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तर आता डॉक्टर रेवाला तपासतात. तेव्हा इकडे अक्षय रमाला सांगतो, बाळाचा बाप कोण आहे हे तर आता आपल्याला यावरून समजेलच. आपल्या हातात खूप मोठा पुरावा येऊ शकतो. आणि तर आता डॉक्टर रेवाला सांगतात की तुम्हाला सोनोग्राफीसाठी परत यावं लागेल. तेव्हा ते ऐकून रमा आणि अक्षयला मोठा धक्का बसतो. तर रमा विचार करते की डॉक्टर रेवाला सोनोग्राफीसाठी परत यायला सांगतात. डॉक्टर तिला खरंच सोनोग्राफी करायसाठी सांगतात. तेव्हा मला असं वाटतंय की हे आणि मी रेवाला मिळून फसवतोय. पण हे आणि रेवा मिळून मला फसवत असतील का असा विचार आता रमाच्या डोक्यात आलेला असतो. आणि इकडे आता रेवा त्या डॉक्टरांना 3 ते 4 पैशाचे बंडल देते आणि म्हणते की नाऊ आता करेक्ट होईल. तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे. आणि आता रेवाने डॉक्टरला पैसे देऊन विकत घेतलेले असते. तर आता पैसे देताच डॉक्टरसुद्धा खुश झालेले असतात. आणि इकडे रमाच्या मनात आता मोठा गैरसमज तयार झालेला असतो. तर आता रेवाच्या गरोदरपणाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा रमा कसे पर्दाफाश करते आणि रेवा ही प्रेग्नंट असल्याचे सत्य अक्षय समोर आणून रमा आणि अक्षयमधला गैरसमज कसा दूर होतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता इकडे रमात ही रेवाच्या गरोदरपणाच्या आणि खोट्या प्रेग्नन्सीचा हॉस्पिटलमध्येच कसा पर्दाफाश करते आणि रेवा ही गरोदर नसल्याचे सत्य कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.